तर इथे एक ग्रँड संगीत सोहळा पार पडतो आहे, कारण का लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपली लाडकी मालिका ठरलं तर मग ह्यांचं एक महासंगम पार पडतं आहे. आणि हे कलाकार इतके गोड आहेत ना, कारण का इथे आल्यावर आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्याच फंक्शनला आलो आहे. पण जुईचा हा संगीत लूक जरा वेगळाच आहे, म्हणजे कधीच मी असं बघितलं नाही. खऱ्या खऱ्या की तुला लागतात त्या? आणि गोड आहेत ना. लिटरली केकमध्ये केकने तरी आंघोळ केली आज है ना. पण वेगळा संगीत लूक आहे, कसं वाटतंय? मस्त रिलॅक्स्ड वाटतंय, कारण ते हेवी कपडे नाहीत, काही नाही, मस्त रिलॅक्स्ड आणि छान अशी मौसूद साडी आहे, एअर होस्टेस असल्याचा फील येतोय, छान वाटतंय. हे सगळं म्हणजे तुला अर्जुनपर्यंत पोहोचवण्याचं साधन आपल्यासोबत आलेलं आहे, म्हणजे चैतन्य आलेलं आहे. हा म्हणजे तुझा तर वहिनीचा हा लुक कसा वाटतोय तुला? अरे एकदम मस्त. ती मगाशी काय म्हणालो आपण? एअर होस्टेस म्हणतात मला, वेटर म्हणतात मला, असं सगळेजण आज ऑर्डर बिल्डर कसं घेतोय अर्जुन? वेटरेस पण नाही, फक्त सांगितलं ए पाणी घेऊन ये, आईला बायकोच आहे, असं झालं. अर्जुन पण तू हे ऐकून कसं घेतो? आणि पण तूच बोलतोयस मला असं कळतं. कारण नवरा बायकोमध्ये तो नातं असं असायला पाहिजे, तो खट्ट मिठं. पण हा संगीत सोहळा खूप ग्रँड असणार आहे, कारण का 2 मालिका एकत्र येतात आणि अनेक कलाकार ज्याच्यासोबत आधी काम केलं आहे मालिकांमध्ये. कसं वाटतंय जेव्हा 2 मालिका एकत्र आणि खूप मोठी फॅमिली दोन्हीसुद्धा? अजून एकत्र शूट माझं झालं नाही आहे सगळ्यांबरोबर, कारण आम्ही वेगवेगळ्या युनिट्सला शूट करतो आहे. आणि टू बी व्हेरी फ्रँक, हे जेवढं दिसताना छान दिसणार आहे तेवढंच ते ऑफस्क्रीन सगळ्यांसाठी खूप स्ट्रेसफुल असतं, कारण 2 वेगवेगळे युनिट्स, एवढ्या आर्टिस्टला, जवळजवळ आम्ही 35 आर्टिस्ट आहोत. सो त्यांना मॅनेज करणं सगळं प्रोडक्शन वाईज पण हे इट इज डिफिकल्ट टास्क. आणि त्याचप्रमाणे आर्टिस्टसुद्धा फर्स्ट फ्लोअर, मिडल एक फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर असे काम करत आहेत. त्यामुळे आम्हालाही ॲक्च्युली ना सगळ्यांना भेटता आलेलं नाही आहे. माझं तर वेगळंच शूट चालू आहे, एकटीचं इथे सोलो चालू आहे. त्यामुळे मृणाल भेटली मला, पण बाकीच्यांची अजून काहीच भेट झालेली नाही आहे. म्हटल्यावर ना नाचगाणी तर असतातच, म्हणजे अर्जुन तर फुल त्याच्यामध्ये रेडी आहे. अर्जुन आणि चैतन्य तुमचं काय प्लॅनिंग आहे किंवा काय करणार आहात? चैतन्य जाऊन त्यांच्यासोबत डान्स करून आला. माझं तर प्लॅन फिक्स होता आधीच. लग्नामध्ये आल्यानंतर असं बघितलं, अरे अर्जुन तू बघ तुझं, मी चाललो. कुठल्याही लग्नात गेलं ना की 2 गोष्टी अजिबात सोडायच्या नाहीत. एक तर डान्स आणि दुसरं जेवण. दोन्ही पूर्ण आनंद घ्यायचा या 2 गोष्टी. मला वेगळं वाटलं होतं काहीतरी है ना लग्नात. पण लग्नात गेल्यावर असं झालं आहे का तुमच्यासोबत की आता पोरगी पटवायच्या हिशोबाने आपण जेव्हा जातो ना, म्हणजे असं जस्ट क्रश किंवा असं देखते हरियाली वगैरे, की बाबा मित्र मित्र म्हणून, पण तिथे गेल्यावर एक वेगळंच काहीतरी, आणि ठीक आहे तर तू तुझा आहेस मी माझा आहे. आपण यावेळेस ना मीच लग्नात माझ्या 2 मित्रांची सेटिंग लावून देणार आहे, ते म्हणजे अर्जुन आणि तन्वीची. सो माझा आता सगळा फोकस याच्याकडे आहे की कसं सायलीला अर्जुनपर्यंत पोहोचवायचं. याच्या पलीकडे अजून तरी मी असं काही लग्नात बिग्नात जाऊन केलेलं नाही आहे. डान्स करून आला. हां नाच. तुझं म्हणजे काय एक असणार आहे, कारण का तुझा हा लुक आहे ना आम्हाला खूप मोठी हिंट देतोय की काहीतरी मोठं ट्विस्ट आणणार आहेस. पण काय हिंट देशील तू? हिंट मिळालं तुला मोठं हिंट त्याच्या कॉस्ट्यूममधून मला सांग. प्रेक्षक म्हणून आम्हाला खूप काही कळतं, आम्ही खूप हुशार असतो. मॅचिंग आहात ना, त्याच्यावरून hint मॅचिंग आहे. तिच्यामध्ये हिंमत आली आहे ना ती, की आता प्रेम मला व्यक्त करायचं आहे आणि काही झालं तरी. हिंमत तिच्यामध्ये आधीपासूनच होती, फक्त ती काही लोकांच्या प्रेशरमुळे किंवा आपण म्हणतो ना आदरयुक्त भीती किंवा कोणाला काय वाटेल ह्यामुळे ती शांत होती. पण आता जिथे ती मधुभाऊंचंही ऐकत नाही आहे त्यापुढे कोणीच नाही आहे मग तिच्यासाठी. त्यामुळे आता ती लग्न करूनच राहणार आहे, बास. दॅट इज द अल्टिमेट थिंग नाव. प्रत्येकाचे ऑफ कॅमेरा चेहरे आम्हाला कळले आता, पण ते गोड आहात तुम्ही सगळे आणि खूप मजा मस्ती करता. आता तुम्ही नुकतंच मोनिकाचं डोहाळे जेवण केलं होतं सेटवर, इतकं गोड म्हणजे तुम्हाला अलाउडच नव्हतं, पण तीही खूप खुश झाली आणि तीसुद्धा सांगायचं होतं त्या डोहाळे जेवणाला. बनवीचा सीन तो झाला असताना, बट ठीक आहे. थँक्यू सो मच. आणि संगीतमध्ये तुमचं परफॉर्मन्स आणि काय हा ट्विस्ट आहे हा बघायला मी उत्सुक आहोत. पण तुम्ही अपील करा, म्हणजे लाडके कलाकार सांगतात तेव्हा आपुलकीने प्रेक्षक बघतीलच. सगळ्यांना एवढंच सांगेन की तुमचे सगळ्यांचे मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचत असतात. तुम्हाला काय बघायचं आहे आणि किती लवकर बघायचं आहे हेही आम्ही वाचत असतो. आणि त्याचप्रमाणे आता तुम्हाला ज्या हवेत त्या गोष्टी फायनली दिसणार आहेत. तर एकही एपिसोड मिस करू नका आणि बघत राहा ठरलं तर मग, सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच. थँक्यू.